नमस्कार विद्यार्थ्यांनो, सेविका शाळा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. ICDS सराव प्रश्न जे की राज्यशास्त्राचे प्रश्न आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात मूलभूत हक्काचा समावेश झालेला आहे? आता भरपूर असे भाग आहेत, पण कुठल्या भागात कोणतं नक्की आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर मूलभूत हक्क कोणत्या भागात आहेत? भाग 3 मध्ये, भाग 4 मध्ये, भाग 2 की भाग 5 मध्ये आपल्याला मूलभूत हक्क दिसतात. तर मूलभूत हक्क हे भाग 3 मध्ये आहेत. तर मग ह्या भाग 4 मध्ये काय, भाग 2 मध्ये काय आहे? तर भाग 2 मध्ये आपल्याला 5 ते 11 कलम 5 ते 11 मध्ये आपल्याला नागरिकत्व दिसतं. आपल्या नागरिकत्वाविषयी जे जे प्रोव्हिजन्स आहेत ते आपल्याला भाग 2 मध्ये 5 ते 11 मध्ये दिसतं. भाग 5 मध्ये आपल्याला संघ, भारतीय संघ याविषयी दिसेल. कोणती कलम आहेत ते? कलम 52 ते 151 संघ. भाग 4 DPSP आहे. DPSP कलम कोणते आहेत? कलम 36 ते 51. आणि भाग 4 मध्ये आपल्याला फंडामेंटल राईट दिसतील. तर आपलं उत्तर आहे 1. भाग 3 मध्ये आपल्याला फंडामेंटल राईट दिसतील. असे एकूण भाग किती आहेत? एकूण भाग आपले आहेत 25. एकूण भाग आहेत 25. आपल्या राज्यघटनेत एकूण भाग 25 आहेत आणि त्यातल्या 3ऱ्या भागात आपल्याला फंडामेंटल राईट दिसतात. प्रश्न 2 काय? कलम 12 ते 35 दरम्यान कशाचा समावेश होतो? अ. मूलभूत कर्तव्याचा, ब. राष्ट्रपती अधिकार, क. मूलभूत हक्क की नागरिकत्व. कोणत्या भागात 12 ते 35 म्हणजे कोणत्या कलम 12 ते 35 मध्ये कशाचा समावेश होतो? तर मूलभूत हक्काचा समावेश होतो. मूलभूत हक्क हे आपल्या 12 ते 35 या कलमात आहेत. 12 ते 35 कलम. मग मूलभूत कर्तव्य कशात आहेत? तर मूलभूत कर्तव्य 36 ते 51 एवढ्या कलमात मूलभूत कर्तव्य आहेत. राष्ट्रपतीचे अधिकार हे विविध कलमात आहेत. वेगवेगळ्या कलमात विविध कलम आहेत राष्ट्रपतीचे. एकाच कलमात त्यांचे अधिकार, त्यांचा नेमणूक कोण करतं, अधिकार कुठले आहेत, जे कोणते अधिकार नाहीत, हे सगळे एकाच कलमात दिलेलं नाही आहे त्यांनी. तर नागरिकत्वाचं आपण वरतीच बघितलं, इथं बघितलं आपण बघा नागरिकत्वाचे कलम. नागरिकत्वाचं कलम कोणतं आहे? 5 ते 11 कलम. तर प्रश्न 3 बघू. कलम 25 कशासाठी संदर्भात आहे? अ. नागरिकत्वाविषयी, ब. धर्मस्वातंत्र्याचा हक्क, क. राज्यपालाची नेमणूक की ड. राज्य महिला आयोग. तर कलम 25 कशात आहे? आता आपण वरतीच बघितले. मूलभूत हक्क 12 ते 35 मध्ये आणि कलम 25 ह्यातच येते. म्हणजे हे मूलभूत हक्काविषयी असणार आहे. नागरिकत्वाचं कलम कोणते आहे? ती 5 ते 11. मग हा तर ऑप्शन कट झाला आपला नागरिकत्वाचा. मग धर्मस्वातंत्र्याचा आहे, राज्यपाल नेमणूक आहे की राज्य महिला आयोग. आता ही 2 काही आपली मूलभूत हक्क आहेत का? तर नाही. मग हे पण गेला, हा पण गेला ऑप्शन हा राहिला आहे. धर्मस्वातंत्र्याचा हक्क. धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचं कोणती कलम आहे? ती कलम 25 ते 28. कलम 25 ते 28 मध्ये आपल्याला धर्मस्वातंत्र्याचा मिळेल. धर्मस्वातंत्र्य म्हणजे कोणी कुणाच्या धर्माविषयी आक्षेपणे बोलणार नाही, कोण कुणाला जबरदस्ती करणार नाही. आपल्या धर्माचे जे पण तत्वे आहेत, जे सण उत्सव आहे, आपण साजरा करू, याविषयीचे धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे. प्रश्न 4 काय सांगतोय? कायद्यासमोर समानता हे वैशिष्ट्य कोणत्या देशाकडून आपण घेतले आहेत? बघा, आपण वेगवेगळ्या देशांकडून आपले काय काय तरतुदी घेतलेल्या आहेत. तरतुदी आपण घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या देशांकडून. तर ते आपण नंतरच्या भागात बघू. पण आता कायद्यासमोर समानता हे वैशिष्ट्य कोणत्या देशाकडून घेतले? तर हे घेतलंय ब्रिटनकडून. अमेरिकाकडून वेगळं घेतलेलं आहे, इंग्लंडकडून वेगळी घेतलेली आहेत, आफ्रिकाकडून पण वेगळे घेतले आहेत. पण कायद्यासमोर समानता म्हणजे काय? तुम्ही असो किंवा मी असो, ह्या कायद्यापुढं सगळे समान असणार आहेत. सगळी समान, कुणी वेगळं नसणार आहे, सगळे समान असणार आहोत. तर प्रश्न 5 बघू आपण. प्रश्न 5 काय सांगतोय? सध्या भारतात किती मूलभूत हक्क आहेत? भारतात किती मूलभूत हक्क आहेत?
5 आहेत, 6 आहेत, 7 आहेत की 8 आहेत? सध्या आपल्याकडं 6 मूलभूत हक्क आहेत. 6 मूलभूत हक्क आहे. आधी 7 होते आपल्याकडे, पण त्यातला एक कट केला आहे. तर कोणता कट केला आहे आपण? संपत्तीचा हक्क आपण कट केला आहे. ते आपण नंतर बघू त्याविषयी प्रश्न. प्रश्न 6 काय सांगतोय? अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात तरतूद आहे? अस्पृश्यता नष्ट करणे याविषयी कलम कोणतं आहे? कलम 15 आहे, 16, कलम 17 आहे की कलम 18 आहे? तर अस्पृश्यता नष्ट करण्याचं कलम आहे 17. कलम 15 काय आहे? कलम 15 सांगते आपले जी धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान याविषयी भेदभाव केला जाणार नाही. भेदभाव केला जाणार नाही. कलम 16 काय सांगतोय? कलम 16 म्हणतोय सार्वजनिक रोजगारात समान संधी असणार आहेत. सार्वजनिक रोजगारात संधी ही कलम 16 सांगते. आणि 17 आहे जे आपलं अस्पृश्यता विषय आहे. अस्पृश्यता नष्ट करणे. आणि 18 आहेत ते किताबे नष्ट करणे. किताबे म्हणजे आपले सरदेशमुख, सर अशी जी किताबे आहेत ते नष्ट करणे. कोणते? किताब नष्ट करणे. पदव्या वगैरे जे आहेत ना त्या. आता किताब म्हणजे हिंदीमधलं किताब नाही बरं का, हे वेगळे आहेत. जे पदव्या होते की नाही, सर, नाईक, सरदेशमुख अशा ज्या पदव्या होत्या त्या नष्ट करणे. आता प्रश्न 7 काय सांगतोय? प्रश्न 7 म्हणतोय घटनात्मक उपायांचा हक्क कोणत्या कलमात आहे? घटनात्मक उपायांचा हक्क कलम 30, कलम 31, कलम 32 की कलम 33? कोणत्या कलमात घटनात्मक उपायांचा हक्क आहे? तर कलम 32 या कलमात आपण घटनात्मक उपायांचा हक्क आहे. घटनात्मक उपायांचा हक्क म्हणजे काय? जर आपल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली नाही, आपल्याला आपले मूलभूत हक्क डावलला आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं, असं जेव्हा होतं, तेव्हा ॲक्शनमध्ये कोण येतं? घटनात्मक उपायांचा हक्क येतो. आणि त्याच ह्याच्यावर दुसरा पण प्रश्न घेतला आहे आपण की डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या हक्काला राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हटले? असं कोणतं कलम आहे ज्यांना आपल्या आंबेडकरांनी हृदय आणि आत्मा म्हटलेलं आहे? म्हणजे ह्याची महत्त्व खूप जास्त आहे. कोणता आहे? स्वातंत्र्याचा हक्काविषयी म्हटलं आहे. स्वातंत्र्याचा, समतेचा, घटनात्मक उपायांचा हक्क किंवा धर्म स्वातंत्र्याचा हक्क कशाविषयी म्हटले? तर घटनात्मक उपायांचा हक्क. जेव्हा पण आपले मूलभूत हक्क व्यवस्थित लागू झालेले नाहीत असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपण कोर्टाकडे जाऊ शकतो. त्याला डॉक्टर आंबेडकरांनी हृदय आणि आत्मा म्हटलेला आहे. आता प्रश्न 9, संपत्तीचा हक्क आपल्या घटनेत दिला आहे का? मी तुम्हाला वरती सांगितलं होतं बघा, सध्या भारतात किती मूलभूत हक्क आहेत? तर 6 आहेत. आणि संपत्तीचा हक्क आपल्या घटनेत दिला आहे का? ऑप्शन अ हो, पण तो आत्ता मूलभूत हक्क नाही. ब हो, पण तो अजूनही मूलभूत हक्क आहे. ह्याचं उत्तर आहे अ. तो संपत्तीचा हक्क आपल्या घटनेत दिलाय का? तर हो दिलाय, पण तो आता मूलभूत हक्क आहे का? तर नाही, त्याला काढून टाकलेला आहे. तो आता मूलभूत हक्क राहिलेला नाही. प्रश्न 10, 6 ते 14 वर्षाच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा कोणता हक्क आहे? 6 ते 14 वर्ष वयोगटाच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण द्यायचं आहे. हा कोणता हक्क आहे? ऑप्शन अ समतेचा हक्क, ऑप्शन ब शिक्षणाचा हक्क, ऑप्शन क धर्म स्वातंत्र्याचा हक्क, ऑप्शन ड सांस्कृतिक हक्क. आता इथं तुम्ही बघा, 6 ते 14 वर्षाच्या मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण द्यायचं आहे. मग ऑप्शनमध्ये आपल्याला सरळ दिसते. धर्म स्वातंत्र्य आहे का? हे नाही. सांस्कृतिकतेचा हक्क आहे का? नाही. समतेचा हक्क असू शकतो असं तुम्ही म्हणाल, पण तो वेगळा आहे, हिथं वेगळं आहे. ही शिक्षणाचा हक्क आहे, त्याच्यामुळे हा आहे, हा ऑप्शन हा आहे. तर आपण आज 10 प्रश्न बघितलेले आहेत. नंतरची पुन्हा अजून मी वेगवेगळ्या टॉपिकवर सिरीज घेऊन येईल. आत्ता माझ्याकडे ब्लॅकबोर्ड नाही, त्याच्यामुळे मी वहीतच करत आहे. तर तुम्ही ऑप्शननुसार तुमची तयारी करा आणि माझ्यासोबत राहा. मी अजून नवीन नवीन प्रश्न घेऊन येते.